आता हा सगळा ड्राफ्ट आहे ना, हा आपल्या लीगल डिपार्टमेंटला देऊन दाखव हा, आणि त्यांच्याकडनं समजून घे बरोबर आहे की नाही, हे कसं करायचं असतं. आणि या प्रोजेक्ट मध्ये ना तू सुरुवातीपासून राहा, म्हणजे तुला पण शिकायला मिळेल. हा, आता हे बघतो पुढच्या पानावरचा तो दुसरा पॉइंट बघ जरा. May I come in? राज, बघितलं ते? अरे खाली बघ इकडे, इथे काय लिहिलंय त्यांनी. अरे मी जरा तिला हा प्रोसिजर समजावून सांगते, नंतर बघू का ते. माझं रेजिग्नेशन लेटर आहे, एकदा नीट बघून घे. ऑफकोर्स वेळ मिळाला तर. काय रेजिग्नेशन? हे काय आता मध्येच? त्या काकूंना विचार, आणि मलाही त्यांचं बोलणं पटतंय. मी माहेरचा चहा सोडतोय. राज, अरे काय काय बोलतेस, कळते का तुला? तू माहेरचा चहा सोडणार आहेस? काय करणार आहेस? कुठे जाणार आहेस? असं काहीतरी वेड्यासारखा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. केवढं नुकसान करून ठेवशील तू, कळतंय का तुला? माहेरच्या चहाचं आणि तुझं स्वतःचं सुद्धा नुकसान माझं. आय डोंट थिंक सो. उलट तुझ्या टिपिकल सो कॉल्ड संस्कृती आणि परंपरेच्या बर्डन मधून बाहेर येईल. आणि राहिला प्रश्न माहेरचा चहा सोडल्यावर मी काय करणार, हे तुझाच मुलगा आहे. तू हे सगळं शून्यातून निर्माण केलंयस ना, हे सुद्धा कर. काय झालंय? काय म्हणजे काय झालंय तुम्हा दोघांमध्ये, मला कळेल का नीट? राज, काय झालंय? तू का असं वागतोयस? का रागावलायस एवढा? एक मिनिट. पहिली गोष्ट, माझ्या मनात कसलाही राग नाही. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं काय आहे, का आहे, ते सगळं या काकूंना विचार. म्हणजे राज, अरे गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. इट्स ओके. तुमचे राजवर्धन सर आहेत का? हो आहेत ना. मीटिंग मध्ये बिझी तर नाही आहेत ना? नाही म्हणजे तसं असेल तर इथे त्यांची वाट बघत थांबायचं की नाही हे डिसाईड करायला मला. नाही, आत्ता तरी कुठलीच मीटिंग सुरू नाहीये. ओ ग्रेट. हात कसा आहे त्यांचा आता? म्हणजे ते बँडेज आहे की काढलं? काढलं नसेल तर थांबण्यात काही अर्थच नाहीये ना. हो, आता बरा आहे त्यांचा हात आणि बँडेजही काढलंय. तुम्ही ऍक्च्युली तुमचीच विचारपूस करत होते मी आता. हात बरा आहे का तुमचा आता? आपली घरी भेटच झाली नाही ना, म्हणून विचारता झालं नाही. कुठे बाहेर जाताय का? ऑफकोर्स जात असाल, पण जाता जाता फक्त माझ्या जॉईनिंग लेटरवर सही तेवढी करून जा. म्हणजे कसं, मी माझं काम करायला मोकळी. तुला आता माझ्या साईनची गरज नाही. कारण मी स्वतः माहेरचा चहा सोडलाय. आय जस्ट रिझाइन. सोडला? हा मम्मा बोल. काय ग बच्चा, आज तरी आलीस का ऑफिसला? आपलं काम झालं का? मम्मा झालंय म्हणजे जबरदस्त काम झालंय. तुला माहितीये, आताच मला राजवर्धन भेटला आणि मला म्हणाला की
त्यांनी आजपासून माहेरचा चहा सोडला. व्हॉट? काय सांगतेस काय? सच अ फॅन्टॅस्टिक न्यूज. हो ना. मी म्हंटल होतं ना, आपल्याला हवं तसंच होईल. बघितलंस, अडथळा स्वतःहून बाजूला झालाय. सानिया, आता आपली लाईन क्लिअर झाली. हा, आता मागे हटायचं नाही. बघ, तू गेलीस आणि माहेरचा चहा मधली महत्वाची पोस्ट रिकामी झाली. त्या राजवर्धननी ती चेअर तुझ्यासाठी सोडली असं समज आणि लाग कामाला. कळलं का? आय एम सो हॅपी बच्चा, आय एम सो हॅपी. राजवर्धनने माहेरचा चहा सोडला. ग्रेट. मॅडम, मी फक्त त्यांना जाणीव करून देण्यासाठी तसं बोलले होते. मला अजिबात वाटलं नव्हतं की ते असा तडकाफडकी काहीतरी निर्णय घेतील. अगं कावेरी, कावेरी तू शांत हो, काळजी नको करू. सगळं मला माहितीये ना राजचा स्वभाव. तू किती शीघ्रकोपी आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही जाणत. नेहमी असा काहीतरी तडकाफडकी निर्णय घेतो आणि मोकळा होऊन जातो. तेव्हा त्याला हे कळत नाही की त्याच्या या निर्णयामुळे माणसं दुखावली जातात, दुरावली जातात. माणसांना जपताच येत नाही राजला. तुला माहितीये ना, आपल्या या व्यवसायात आपल्याला सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं, सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जावं लागतं. म्हणून तर मला त्याची काळजी वाटते की एवढा मोठा हा डोलारा मी उभा केलाय, हा मुलगा कसा सांभाळणार आहे. पण एक सांगू का तुला कावेरी, मनाने खूप चांगला आहे माझा राज. बघ, तुझ्याशी एवढा त्याचा वाद असून सुद्धा जेव्हा तुला मदतीची खरी गरज होती तेव्हा त्याने स्वतःच्या अकाउंटमधून तुझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले, हो की नाही? वागायलाही चांगला आहे तो, माहितीये मला. पण त्याच्या या शीघ्र कोपी स्वभावाला मात्र औषध नाही. मे आय कम इन? सानिया, हा ये बाळा. काय ग? व्हॉट हॅपन काकी? नाही म्हणजे आत्ताच मला बाहेर राजवर्धन भेटले आणि ते मला असं म्हणाले की त्यांनी कंपनी सोडली म्हणून. एनी प्रॉब्लेम? आय मीन एव्हरीथिंग इज ओके ना? काकी, काही झालं असेल तर तुम्ही मला सांगा. हा, आय मीन अगदीच तुमच्यावर कामाचा लोड पडणार असेल तर तुम्ही सांगू शकता मला. नाही सानिया, त्याची काही गरज नाही. अगं, मी एक हाती कंपनी उभी केली, एक हाती सांभाळूही शकते. आणि तू राजवर्धनची काळजी करू नको. सगळं रागावून गेलाय तू. नदीसारखा स्वभाव आहे त्याचा. पूर ओसरला ना की निर्मळपणे वाहत राहतो. आपण फक्त काठावर उभं राहायचं विश्वासाने. आणि माझा विश्वास आहे राज परत येणार नक्की. अहो, पण नक्की झालंय काय? कोणीतरी मला अवेअर केलं की मी चुकतोय. माझ्यात करेज नाही. कसलं करेज? डेस्टिनीने मला जे फ्री दिलं ते सोडण्याचं. पण मी दाखवून दे, मी हे सगळं खूप इझिली सोडू शकतो. एक्सक्यूज मी. एक मिनिट. म्हणजे तुम्ही माहेरच्या चहाचं काहीच करणार नाही का आता? का? मी जर माहेरचा चहा सोडला तर माझ्याशी फ्रेंडशिप ठेवणार नाही का?
तसं अजिबात नाहीये. आपण मित्र आहोत अहो. ह्यात माहेरचा चहाचा काहीच संबंध नाही. हे बघा, तुम्ही माझ्यासाठी राजवर्धन मोहिते आहात फक्त. माहेरच्या चहाचे मालक राजवर्धन मोहिते नाही. आपल्याकडे काहीच शिल्लक नसताना जेव्हा एखादा माणूस आपल्या बरोबर असतो तेव्हा खूप बरं वाटतं. तेव्हा तो आपला आहे हे कळायला वेळ नाही लागत. आणि खऱ्या मैत्रीची परीक्षा सुद्धा तेव्हाच होते जेव्हा आपल्याकडे काहीच शिल्लक नसतं आणि त्या एक्झाम मध्ये तो डिस्टिंक्शनने पास झाला. गुड. बस बस बस. हे बघा, तुम्ही खूप ड्रिंक केलंय आता. आपण एक काम करूया, इथून निघूया. चला, मी तुमच्या घरी सोडते तुम्हाला. मला घरी जायची अजिबात इच्छा नाही. ओके. हे बघा, तुम्हाला जर तुमच्या घरी जायची इच्छा नसेल तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता, पण आपण इथून निघूया प्लीज. प्लीज. ही वैदेही ना चांगलं झापणार आहे हिला. परत सुरू झालं हिचं रात्री उशिरा यायचं. वैदेही, अगं कावेरी, बघत काय बसले, जरा मदत कर ना. एक मिनिट. हळू 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 हळू. अगं हळू 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 हळू. अहो, सावकाश. बापरे. हळू हळू. उठा नीट. बघितलं, सगळा भार एकदम माझ्या अंगावर सोडलास तू. मी काय केलं? नीट बसा. झेपत नाही तर प्यायची कशाला एवढी? नीट नीट, तुमचा तोल जातोय. कावेरी, तू जरा शांतच बस. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे? मी काय केलंय वैदे? तू मला बोलू नकोस हा. तूच सांगितलंस ना यांना माहेरचा चहा सोडा म्हणून. त्या सगळ्याचे साईड इफेक्ट्स आहेत हे. मी आले जरा, थांब. नीट बसा, नीट बसा. काकू काकू, तुम्ही तुम्ही इथे पण? तुम्ही तर कुठे पण. काकू बघा, काकू माझ्यात सुद्धा गट्स आहेत. रूल्स सगळ्यांना सेम असायला पाहिजे. आणि पनिशमेंट सुद्धा. ऍक्च्युली काकू, यू आर करेक्ट. मला पनिशमेंट झालीच पाहिजे. मला पनिशमेंट झालीच पाहिजे. मला काय, मला पण पनिशमेंट. तुम्ही आता, तुमचा तोल जातोय. तुम्ही जरा नीट बसा बरं. तुम्ही ऐका माझं. काकू, ऍक्च्युली ना काकू, मी तुम्हाला थँक्स म्हणायला हवं. यू रिमाइंडेड मी काय करू शकतो. खरं सांगू का, तुम्हाला वाटतं ते काही वाईट माणूस नाही मी.
आय एम नॉट अ बॅड मॅन. अहो तुमचा तोल जातोय, ऐका तुम्ही. बापरे. Shit. बापरे, देवा माझा हात. अरे देवा, कसं काढू? माझे दोन्ही हात. शिट. अरे देवा, डोक्यामध्ये हात सोड. माणूस आहे हा. बापरे, उठणारी. सुटले माझे हात. आई गं, काय माणूस आहे हा. छी. ऐक ना श्रेयस, राज तुझ्या बरोबर आहे का? अरे नाही, तो घरी नाही आलाय म्हणून कॉल केला ना. बरं मला सांग, कुठे पार्टी वगैरे आहे का आज? नाही? बरं त्याचा तुला कॉल आला ना तर प्लीज कळव मला. हा हा प्लीज. ताई, मला माहित असलेल्या मित्रांपैकी हा राजचा शेवटचा मित्र. सगळ्यांना कॉल केले, राज कुठेच नाहीये. हा राजवर्धन पण ना, लगेच असं एवढं चिडायचं का? मी काय म्हणते, घर आहे म्हटल्यानंतर छोट्या मोठ्या कुरबुरी होतच राहणार ना. म्हणून असं लगेच कोणाला न सांगता घर सोडून जायचं का? वहिनी, तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. अहो आजकालची मुलं आहेत ही, जरा काही मनासारखं नाही ना झालं तर अशी रुसून बसतात. आणि ऑफिसचं काही टेन्शन असेल तर आदित्य आणि सानिया आहेत ना, ते करतील ना हँडल. हो हो काकी, आम्ही आहोत ना मदतीला. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत. मी मदत मागितली का आकांक्षा? तुम्हाला काय वाटतंय? राज परतच येणार नाहीये? नसत्या भ्रमात राहू नका. माझी खात्री आहे राज नक्की परत येणार आहे. अहो नाही नाही वहिनी, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे राजवर्धन असा तडकाफडकी निघून गेला म्हणून
धक्का बसलाय ना अचानक तुम्हाला, म्हणून म्हटलं आधाराची गरज असेल. आधाराची गरज कोणाला होती आणि त्यावेळी आधार कुणी कुणाला दिला हे तुलाही चांगलंच माहिती आणि मलाही. त्यावेळी मला आधाराची गरज नव्हती आणि आजही मला आधाराची गरज नाही. वडाच्या झाडाची मुळं भक्कम असतात आकांक्षा, त्यांना वेलीच्या आधाराची गरज नसते. राज जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे, फक्त एवढंच म्हणायचंय मला. जखमी वाघिणीच्या शेपटावर पाय दिल्यावर आणखी काय होणार? राज कुठे आहेस रे तू? कुठे आहेस? कसा आहेस? कसं शोधू तुला मी? कसं शोधू? ताई, अगं तू रडतीयस का? हे बघ, टेन्शन घेऊ नकोस. राजवर्धन येईल परत. आणि तो लहान आहे का आता? नको काळजी करूस तू. कशी काळजी नको करू बच्चू? मूल कितीही मोठं झालं ना तरी तिच्या आईसाठी ते बाळच असतं. शिकून सवरून मोठा बिझनेस पण झाला तरी माझ्यासाठी ते माझं बाळच आहे ना. आणि तुला माहिती आहे ना राजचा स्वभाव कसा आहे, नेहमी रागाच्या भरात काहीतरी चुकीचे निर्णय घेत होतो. म्हणून मला तिची जास्त काळजी वाटते बच्चू. मान्य आहे मला ताई, पण मला सांग, आपण काय करणार आहोत यावर आता? हे बघ, राजवर्धन जिथे असेल ना तिथे तो स्वतःची काळजी नीट घेईल. हे बघ, तू रडू नकोस आणि जरा आराम कर. मी आलोच. अजून कोण कॉन्टॅक्ट मध्ये येते का बघतो. हो. काय करू देवा मी? काय करू? कुठे शोधू राजला? फोन उचल रे राज, फोन उचल रे बाळा. हॅलो हॅलो राज, अरे तू कुठे आहेस? हॅलो हॅलो, मी कावेरी बोलते. कावेरी? हो, कावेरी, तुझ्याकडे कसा आहे राजचा फोन? राजवर्धन सर माझ्या बरोबरच आहेत. म्हणजे ते माझी रूममेट आहे ना तिच्याबरोबर इकडेच आलेत माझ्या घरी. म्हणजे ती त्यांची पण मैत्रीण आहे ना, मग ते दोघं डिनरला गेले होते एकत्र. इकडे थोडं ड्रिंक घेतलं त्यांनी. थोडं नाही, जास्तच घेतलं.
मग त्यांना घरी जायचं नव्हतं म्हणून मग वैदेही त्यांना इकडे घेऊन आली. परमेश्वरा, अगं काळजीने पाणी पाणी झालं होतं माझं. बरं ठीक आहे, तो तुझ्या इथे आहे ना? बरं सर, तुझी मैत्रीण घरी घेऊन आली त्याला, तू सोबत आहेस ना? परमेश्वराचे खूप उपकार आहेत माझ्यावर. किती काळजीत होती. हे बघ कावेरी, माझा राग जरा तापट आहे, संतापी आहे. त्याच्या बोलण्याचं काही वाईट वाटून घेऊ नकोस. जरा काळजी घे त्याची, सांभाळून घे त्याला. मी फोन करेन ना तुला नंतर. बाय. देवी आई, खरंच तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर, खूप उपकार. उठलात? बरं झालं. मी नाश्ता बनवून ठेवलाय. काल तसे तुम्ही नाचून पिऊन दमला असाल ना? आवरून झालं की खाऊन घ्या. नकोय मला. एवढा ऍटिट्यूड काय आहे हो तुमच्यात? येतोच कुठून एवढा ऍटिट्यूड? त्याला ऍटिट्यूड नाही, सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात. सॉरी टू से, पण तुम्ही ज्याला सेल्फ रिस्पेक्ट समजताय ना, तो अहंकार आहे तुमचा. स्वाभिमान आणि अहंकार यात बराच फरक असतो. तुम्हाला साधं हेही कळत नाही की समोरचा माणूस आपल्याशी कुठल्या नात्याने बोलतोय. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेता. अहंकार दुखवून घेण्याची कुठली वृत्ती आहे हो? नाही म्हणजे आता मला सांगा, आतापर्यंत तुम्ही माझी मस्करी करत आलात, मीही तुमच्याशी चेष्टेने बोलले. मला असं वाटत होतं की आपल्यात एक मैत्रीचं नातं तयार झालंय. जसे आपले मित्र आपली गंमत करतात, आपली खेचतात, आपली चेष्टा करतात, तसंच जर आपलं चुकलं ना तर आपले कानही धरतात. आणि त्याच नात्याने मी तुम्हाला तुमची चूक दाखवून देण्याचा, अर्थात तुम्हाला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत होते. पण तुम्ही तर ती गोष्ट मनाला लावून घेतली. तडकाफडकी निर्णय घेऊन माहेरचा चहा सोडला. मला असं वाटतं ना, तुम्हाला नाती कळत नाही, माणसं कळत नाहीत, माणुसकी कळत नाही. बट इट्स ओके. पण मैत्रीचं नातंही कळू नये ह्याच्यासारखं दुःख अजून काही नाही. काकू, तुम्हीच मला चॅलेंज केलं होतं ना, हे फ्री मध्ये मिळालेलं एम्पायर सोडून दाखवा म्हणून. मग फ्रेंडने दिलेलं चॅलेंज पूर्ण नको करायला? पूर्ण करणार म्हणजे नक्की काय करणार? परत कधी जाणारच नाही? नाही जाणार. मग काय करणार? इथेच राहणार का? मी राहू शकतो. यू कॅन टेक युअर टाइम. मला ऑफिसला जायला उशीर होतोय.
कुठे गेला असेल ना राज? काहीच कळत नाहीये. माझ्या ना जीवाची इतकी कालवा होतीये ना वहिनी. म्हणजे बघा ना, पोर रात्री जेवला असेल नसेल, कुठच्या परिस्थितीत असेल, देवच जाणे बाई. इतकी काळजी करायची काही गरज नाही आकांक्षा. तो जिकडे आहे ना तिथे सुखरूप आहे. सुखरूप आहे का? मिळवलं ग बाई. देवा, पावलात रे बाबा एकदाचा. बहिणी, तुम्हाला सांगू, मला इतकी काळजी वाटत होती, म्हणजे ना मी तहान भूक सगळं विसरून गेले होते बघा. रात्रभर मला डोळ्याला डोळा लागला नाही हो बहिणी. हा चला, पण आता सुखरूप आहे कळल्यानंतर बरं वाटलं. मग तो येणार आहे ना घरी? नाही, म्हणजे त्याच्यासाठी ब्रेकफास्ट करून ठेवला होता मी, म्हणून विचारलं. तुम्ही ऑफिसला जायला निघताय ना वहिनी? हो, मी पण जाते ऑफिसला. म्हणजे येऊ ना? ये. पण सुखरूप आहे म्हणजे राजवर्धन नक्की आहे कुठे? चालेल ना मी इथे राहिलो तर? डोंट वरी, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त तुम्हालाच जरा ऍडजस्ट करून राहावं लागेल. तुझी कंपनी मिळणार असेल तर मी रेडी आहे ऍडजस्ट करायला. बरं. बरं, पुढचा काय प्लॅन आहे डोक्यात? माझ्या एका मित्रासोबत पार्टनरशिप मध्ये कन्स्ट्रक्शनचा बिझनेस सुरू केलाय. तो बिझनेस फोकस राहून ग्रो करायचा. ग्रेट. माझी काही मदत लागली तर मी आहेच. मला हक्काने सांगायचं. प्रॉमिस? प्रॉमिस. मॅडम, इव्हिनिंगला एक महत्वाची मीटिंग आहे. आपल्या इन्व्हेस्टर्सना अपडेट द्यायचे. त्यानंतर आपल्या आउटलेट संदर्भात तिथल्या वर्कर्सना काही इन्स्ट्रक्शन्सही द्यायचे आहेत. शिवाय डोंट वरी, मी करते मीटिंग अटेंड. नाही म्हणजे राजवर्धन नाहीयेत ना, तुमच्यावर सगळं प्रेशर येतं. मी ऍटलीस्ट ऐकून तरी घेते ना की क्लायंट्स काय म्हणतायत, मग ठरवू काय करता येईल ते. त्याची काही गरज नाही आहे साधने. आत्ता कुठे तू माहेरच्या चहामध्ये आली आहेस? आधी तुझ्यावरती जो प्रोजेक्ट टाकला ना त्याची जबाबदारी नीट सांभाळ. तो पूर्णत्वाला दे, मग बघू. आणि प्रेशर वगैरे कसलं ग, मला सवय याची. मी सक्षम आहे हे सगळं एकटीने सांभाळण्यासाठी. ऑफकोर्स येते मी. नेहा,
कावेरी मॅडम आले असतील, त्यांना पाठवून दे जरा. येस मॅम. या बघा, आलेच कावेरी मॅम. कावेरी कावेरी कसा आहे ग तो? गेला आहे का त्याचा राग? थोडेसे चिडलेले आहेत अजून, पण तुम्ही काळजी करू नका, ते नक्की परत येतील माहेरच्या चहामध्ये. मॅडम खरंच सॉरी, मला अजिबात असं वाटलं नव्हतं की ते चिडून असा टोकाचा निर्णय घेतील. अगं कावेरी, हे बघ ठीक आहे, आता जे झालं ते झालं, ते आपण बदलू शकतो का? पण राजवर्धन कधी परत येईल याचीच मला काळजी लागून राहिली. काय गंमत असते ना कावेरी, आई मुलाचं नातं ना आयुष्यभर पाठशिवणीचा खेळ खेळत असतं. म्हणजे मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांना असं वाटतं की आई सतत आपल्या जवळ असावी. तसंच ठराविक वयानंतर आईला सुद्धा वाटतं आपलं मूल ना सतत आपल्या नजरेसमोर असावं, आपल्या अवतीभोवती असावं. तसा माझा राज मला माझ्या नजरेसमोर हवाय का? ते तो अगदी बिझनेसमन राजवर्धन मोहिते म्हणून नसला तरी चालेल, मला मला माझा मुलगा सतत दिसला पाहिजे का? मला खूप आठवण येते त्याची. तो कधी परत येईल असं झालंय. काळजी करू नका, माझ्या चुकीमुळे ते निघून गेलेत ना, मग मीच त्यांना परत घेऊन येईन. आणि मी त्यांना परत आणल्याशिवाय ड्युटी जॉईन नाही करणार. कावेरी, येते. अगं पण हे हाय नेहा, हॅलो मॅम. कॅन यू हेल्प मी? ऍक्च्युली माझं जॉईनिंग झालंय, पण मला कुठे बसायचं हे सांगू शकतेस का? सॉरी मॅम, तुमचा डेस्क अलॉट करायचा राहिलाय. ओ ठीक आहे, नो इशू. मी राजवर्धनच्या केबिन मध्ये बसते. तसंही ते येणार नाहीच आहेत ना. मॅम ते मी कसं सांगू, एकदा मॅडमशी डिस्कस करावं लागेल. अगं सगळ्याच गोष्टी त्यांना विचारून करायची गरज नाहीये, त्यांची सून आहे मी. नाही म्हणजे त्या टेन्शन मध्ये आहेत ना आता, उगाच त्यांना डिस्टर्ब नको असं म्हणायचं होतं मला. तसंही त्या नाही म्हणणार नाहीत. मी बसते राजवर्धनच्या केबिन मध्ये. नाईस. काकूंना कॉफी एकदम परफेक्ट जमते. ती सगळंच परफेक्ट करते, हम्म. पण कॉफी मी पण वाईट करत नाही. नो डाऊट, तुझ्यासारखी ब्युटिफुल आणि परफेक्ट मुलगी कॉफी सुद्धा एकदम परफेक्ट बनवत असणार. चला, कोणाचं तरी लक्ष गेलं म्हणायचं माझ्याकडे. बरं, मगाशी विचारायचं राहूनच गेलं. मी बोलताना बोलून गेलो टशनमध्ये की मी इथेच राहणार, पण तुम्हाला चालणार आहे ना? माझा तर लाईफ टाइम तुझ्यासोबतच राहण्याचा विचार आहे. नाही म्हणजे तुम्हाला चालणार नसेल, आय मीन दोघींना ऑकवर्ड होणार असेल तर मी निघतो. नाही नाही, अहो खरंच मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही इथे राहूच शकता, फक्त तुमचीच अडचण होईल, बाकी काही नाही. डोंट वरी, मी करेन मॅनेज. नाही खरं तर मी हॉटेलमध्ये सुद्धा राहू शकलो असतो, पण लगेच त्याची न्यूज होईल की राजवर्धन मोहिते घर सोडून हॉटेलवर राहतो. हे श्रीमंत होण्याचे ना खूप साईड इफेक्ट सुद्धा असतात. मनासारखं जगता येत नाही, मनासारखं वागता येत नाही, मनासारखं बोलता येत नाही. हे इतकंच काय,
घरच्यांसोबत मनासारखं भांडता सुद्धा येत नाही. या आय कॅन अंडरस्टँड. पण हे बघा, तुम्हाला ना जितके दिवस हवे तेवढे दिवस तुम्ही इथे राहू शकता. मला खरंच काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करावी लागेल. कोणती? तुम्हाला एकटं राहावं लागेल, कारण मला ऑफिसला जायचं आहे. शेट. डोंट वरी, आय मॅनेज. तुझा ऑफिसला. नक्की? या. ओके, बाय. बाय बाय. सी यू. येस, बाय. बाय. मिस्टर राजवर्धन मोहिते, आता सांगा, कुठे आहे माझी जागा? त्या दिवशी रांगोळी काढण्यासाठी रत्नमाला काकींनी मला ऑफिसच्या दारात बसवलं होतं, तेही त्या कावेरी सोबत. तेव्हा काय म्हणाला होतास तू? की हीच तुझी जागा आहे म्हणून. राजवर्धन, पण आता बघ ना, आता तू बाहेर आहेस आणि मी इथे तुझ्या खुर्ची. मिस्टर राजवर्धन मोहिते, आता तू बघच तुझी ही खुर्ची मी कशी मिळवते ते, आणि हा माहेरचा चहा माझ्या मुठीत कसा घेते. सानिया, मिस्टर राजवर्धन मोहिते, आता तू बघच तुझी ही खुर्ची मी कशी मिळवते ते, आणि हा माहेरचा चहा माझ्या मुठीत कसा घेते. सानिया, काकी, तू इथे काय करतेस? ती राजवर्धनची केबिन आहे आणि ती राजवर्धनची खुर्ची आहे. तुला अजून डेस्क अलॉट झाला नाहीये ना? हो काकी, बरोबरच आहे तुमचं. ऍक्च्युली मी विचार केला की राजवर्धन नाहीयेत ना आता, तर मीच बसते. चुकीचा विचार केलास तू. राजवर्धन आत्ता इथे नाहीये, पण तो येणार आहे, माझी खात्री आहे. आणि तो आत्ता नसला तरी त्याची केबिन आणि त्याची खुर्ची त्याचीच राहील. तुला जेव्हा डेस्क अलॉट होईल तेव्हा त्या डेस्कवरती तू जाऊन बसायचंस, कळलं? ये. राज, माझी खात्री आहे तू परत येणार आहेस. बाळ जन्माला आलं की डॉक्टर त्याची नाळ कापून टाकतात, पण आईच्या आणि बाळाच्या मनाची जोडलेली नाळ कुठलाही डॉक्टर नाही कापू शकत. ती दिवसेंदिवस आणखीन घट्ट होत जाते. तेच माझं मन मला सांगतंय राज, तू परत येणार आहेस. नक्की परत येणार आहेस.
हा बोल. हॅलो राज, अरे कुठेस तू? तू काल ताईला सांगितलंस, मला का नाही सांगितलंस? अरे केवढे फोन करतोय तुला, बरं तू फोन उचलत नाहीयेस, कॉल बॅक पण करत नाहीयेस. किती काळजी वाटते तुझी. अरे हो हो हो, मला बोलू तर दे. हे बघ, काळजी करू नकोस, मी जिथे आहे तिथे व्यवस्थित आहे. बरं तू कुठेस हे तरी सांगशील मला, म्हणजे काही इमर्जन्सी आली तर बरं पडेल ना. ओके ओके. मी वैदे इकडे. तुला माहितीये का वैदे कोण? हो माहितीये ना, तिला फालून दिलं होतं ना मी. हा चांगली मुलगी आहे. करेक्ट आहे. वैदे इकडेच आहे, आय मीन तिच्याच घरी आहे. अच्छा, बरं राज मला सांग, तिचं लग्न झालंय का रे? मामा, त्याच्याशी तुला काही घेणं देणं नाहीये. अरे तसं नाही रे, कसं आहे ना, माझं पण लग्न झालं नाहीये ना, म्हणून आपलं विचारलं. बरं असो, तू तिच्याकडे अस ना, मग काही काळजी नाही. बरं मामा, मी इथे आहे, सेफ आहे, पण हे कुणालाही कळता कामा नये. घरी सुद्धा नाही. ओके ओके, कुणाला काही सांगणार नाही. हा पण तुला काही लागलं ना तर मला लगेच सांग. बच्चू मामा इज ऑलवेज देअर. हा हाय नो. ठेवतो फोन. हो ठेवतो ठेवतो. हा बाय. सर सर राजवर्धन सर, राजवर्धन सर गेले कुठे? राजवर्धन सर गेले वाटतं. काय यांचा भरोसा, कधी कुठे जाते. जाऊ दे, बापरे, अरे बापरे बापरे बापरे, अरे रे 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 रे. काकू, हो कपडे आहेत अंगावर, किंचाळते कशाला? कपडे आहेत म्हणजे पूर्ण घालायचे ना. शी बाई, एवढा वेळ मी हाका मारत होते, ओ नाही दिलीत तुम्ही आधी. आवाजच नाही आला. जाऊ दे, मीच जाते इथून. शी म्हणजे? बाबा, काकू, ऐकू येतंय का? हो हो येतंय ऐकू. माझ्यासारखा मोठ्याने आवाज द्यायचा ना. मोठ्याने म्हणजे आम्ही एवढ्या मोठ्याने हाका मारायचे आणि स्वतःचे घसे फोडून घ्यायचे. वा वा वा, चांगलंय. पाणी शी, पाणी कसं संपलं आतलं? जाताना मी टाकी फुल भरून गेले होते. असं काय केलं तुम्ही ज्यामुळे पाणी सगळं संपलं? मला काय माहिती पाणी कसं संपलं. मला काय माहिती म्हणजे? तुम्ही काही कपडे वगैरे धुतले का? काकू, मी कशाला कपडे धू? मी असली फालतू कामं करत नाही. मी आपली रोजच्या सारखी माझी अंघोळ केली आणि वळा आता पॅन्ट घालून झाली आहे माझी. रोज करतो तशी आंघोळ केली म्हणजे अशी किती वेळ केली? अर्धा तास. अर्धा तास? काकू, बोलून दमला असेल तर काहीतरी खायला बनवा, भूक लागलीये. बनवा जे, मी मोलकरीण नाहीये तुमची. मी तुमच्यासारखीच इथे राहतेय, ऑर्डर नाही सोडायची. एवढी भूक लागली असेल ना तर स्वतःच स्वतः बनवून खा. हे मला तिथूनही ऐकू आलं असतं. स्वतःच स्वतः बनवून खा म्हटल्यावर घ्यायचा फोन आणि मागवायचं. आपल्याकडे काय आहेत पैसे, मागवा. काकू, तुम्हाला काय वाटतं, मला काही बनवता येत नाही का? नाही, आज तुम्हाला काहीतरी बनवूनच दाखवतो. राजवर्धनचा फोन होता? हो रातचाच फोन होता. हो का? काय बोलला? नाही सांगितलं का कुठे आहे ते? हा, कधी येतोय? काय बोलला? मी काही बोलला नाही आणि कुठे आहे ते पण नाही सांगितलं मला. तुम्हाला माहितीये ना, राज लहानपणापासून तसाच आहे. मनाला वाटलं तसं वागायचं, कुणाला काहीही सांगायचं नाही. खूप इंट्रोव्हर्ट होतो. वहिनींना सांगितलं ना? ताईला कळलंय, पण ती तिकडे सगळं मला सांगते ना. तिचा स्वभाव पण तसाच आहे हो, दोघेही तसेच आहेत. मला जरा काम आहेत, मी येतो. बच्चू, तू मला कितीही टाळलंस ना तरी मी शोधून काढेनच राजवर्धन कुठे आहे ते.
कारण तो कुठे आहे हे मला जर कळलं ना, तर मला त्याला परमनंटली घराबाहेर ठेवण्याची व्यवस्था करता येईल. गॅस कोण पेटवणार? छी. शी 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 शी. काय करून ठेवलंय हे? शी बाई, काय बनवत होतात? ऑमलेट. ऑमलेट बनवतायत. गॅस नको का पेटवायला आधी? ते इटालियन स्टाईल मध्ये गॅस नंतरच पेटवतात. आधी भारतीय पद्धतीत ऑमलेट बनवायला शिका. आलेत मोठे इटालियन. काय करून ठेवलंय? सगळं मला निस्तरावं लागणार आहे. वा बाजूला, तुम्ही बाजूला वा. हे सगळं करायचं होतं तर आधी सांगायचं ना. उगाच 2 अंडी वाया गेली. बरं, संध्याकाळचा काय मेन्यू आहे आत्ताच ठरवा. हे घ्या, तुम्हाला लागेल. मी आता शी बाई. काकी, काकी तू बरी आहेस ना? हा? तू तू जेवलीस का दुपारी? माहितीये मला, तू नसशीलच जेवली. रातच्या काळजीने तुला एकही घास गेला नसेल. हे बघ काकी, मला नाही माहिती राजमध्ये आणि तुझ्यामध्ये नक्की काय झालंय, पण मला खरंच असं वाटतंय की राजने एकदा घरी येऊन तुझ्याशी बोलायला हवं. ऐक ना काकी, तू मला सांग ना, राज कुठे? मी जाऊन बोलू का त्याच्याशी? त्याचा काही उपयोग नाहीये आधी. तुला माहिती ना, राज किती हट्टी आहे. त्याच्या मनाने एखादी गोष्ट घेतली ना की मग झालं. तो त्याच्या निर्णयापासून कधीच मागे हटणार नाही. आणि असं वागताना आपण माणसांना दुखावतोय ते कळतच नाही रे त्याला. आधी किती मोठा झालास रे तू. एकटाच आहेस जो माझी चौकशी करण्यासाठी आलास, मला आधार देण्यासाठी आलास. बाकी सगळे तर काय ठीक आहे, पण खरंच सांगते तुला, राज सोडून गेल्यापासून ना घर खायला उठलंय मला. खूप एकटं एकटं वाटतंय. माझ्या राजच्या तोंडून आई हा ऐकायला कान आसुसलेत माझे. काकी, मी एक काम करतो, मी ना राजाला फोन लावतो. तो माझ्याशी तरी नक्की बोलेल. थांब. अरे हा दे, बोल. हॅलो राज, अरे कुठे आहेस तू? हा, हे बघ, तू बरा आहेस ना? मी ओके. तू बोल. ऐक ना राज, तू परत घरी ये ना प्लीज. काकीला खूप काळजी वाटते रे तुझी. तुमच्यात किती वाद असू देत, पण एकदा घरी येऊन काकीशी बोल ना तू प्लीज. हा, तू असं बाहेर कुठेतरी राहणं बरं दिसत नाहीये राज. आधी
तुला काय म्हणायचं आहे ते कळतंय मला, पण मी तिथे आलो तर आई मला पुन्हा कन्व्हिन्स करायला लागेल, तिचं म्हणणं पटवून द्यायला लागेल. आणि यावेळी मला कन्व्हिन्स व्हायचं नाही. माझं ठरलंय, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. मला माझं काहीतरी करून दाखवायचंय. त्याशिवाय मी नाही येणार. आणि तसंही आईला माझी गरज नाही, ती सगळे एक हाती सांभाळू शकते. आई जितकी हट्टी आहे ना, तितकाच मी सुद्धा हट्टी, हे कळू दे तिला. बाय. राज, हॅलो. म्हटलं नव्हतं मी तुला. तू नाही ऐकणार. काकी, बरं झालं, आता तो राजवर्धन घरी परत आलाच नाही पाहिजे. नाही आई, तरीही त्या रत्नमालाला क्रॅक करणं सोपं नाहीये. माझा डेस्क रेडी झाला नव्हता म्हणून मी त्या राजवर्धनच्या चेअरवर जाऊन बसले, तर तिने मला उठवलं तिथून. ठीक आहे, हरकत नाही, पण एक दिवस असा येईल ना की ती रत्नमाला मला स्वतःहून त्या चेअरवर बसवेल. अरे काय झालं आदित्य, काही कळलं का? कुठे तो राजवर्धन? नाही, तुला तरी फोन केला का त्याने? नाही, त्याने नव्हता केला, पण मी केला होता फोन त्याला. त्याला म्हटलं, बाबा तुझ्यात आणि काकीत कितीही वाद असू देत, पण तू घरी येऊन राहा. वाह आदित्य, मस्त. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यात एक्सपर्ट आहेस तू. काय गरज होती रे त्याला फोन करायची? कशाला केलास? आता तू घरी परत आला म्हणजे हो, मग तेच तर अपेक्षित आहे ना. नाही, ते अपेक्षित नाहीये आदित्य. अरे तुला कळत कसं नाहीये? जेवढा वेळ तो राजवर्धन घराच्या बाहेर आहे ना, तेवढाच वेळ आपल्या सानियाला माहेरच्या चहामध्ये पाय रोवायला मिळेल. हे बघ आदित्य, तो घरी न येणं हेच आपल्या सगळ्यांच्या फायद्याचं आहे. फायदा? हो. आपला फायदा? होय. आई, लोकांच्या कमाईवर डोळा ठेवणं याला टाळूवरचं लोणी खाणं असं म्हणतात. आदित्य? काय आदित्य? आई नाही, तू अशी आहेस हे मला आधीपासूनच माहिती होतं, पण एवढंही खालच्या पातळीला जाऊ नकोस की मला तुला आई सुद्धा म्हणावं असं वाटणार. निदान इतकं तरी कर माझ्यासाठी प्लीज. मला माहितीये सिगरेट सोडणं तुम्हाला इतक्या सहज शक्य नाहीये ते, पण थोडा वेळ थांबाल का? आणि तसंही मला घरात सिगरेट ओढलेली अजिबात आवडत नाही. काकू, आता सिगरेट घराच्या बाहेर आहे, चालेल ना आता तरी? काकू, ओ इतके दात चावू नका, पडतील. माझे दात आहेत, मी काहीही करेन.
काकू सकाळपासून विचारून म्हणत होतो, राहून गेलं. तुम्ही आज ऑफिस मधून लवकर का घरी आलं? थांबायचं ना ऑफिसला. मी पण जाणार नाही आजपासून ऑफिसला. काय रिझाईन केलं की काय? ऑफिसमध्ये सगळ्यांना वाटतंय की माझ्यामुळे त्यांचे बॉस त्यांना सोडून गेलेत. म्हणजे मी बोलले आणि तुम्ही तडकाफडकी निर्णय घेऊन राजीनामा दिला. त्यांना असं वाटतंय की ही मुलगी बोलली आणि आपले बॉस निघून गेले. मला सुद्धा ऑफिसमध्ये गेल्यावर एक प्रकारचा गिल्ट येतोय. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही ऑफिस जॉईन करत नाही तोपर्यंत मी सुद्धा जाणार नाही. याचा अर्थ आपण दोघं कायम इथेच राहणार की काय? कारण मी तरी माहेरचा चहा रिजॉईन करणार नाहीये. मी पण बघते ना कसं जॉईन करत नाही तुम्ही. मी तरी माहेरचा चहा रिजॉईन करणार नाहीये. मी पण बघते ना कसं जॉईन करत नाही तुम्ही. काय म्हणालात? काकू पार्सल घेता का? माझंच आहे. पैसे दिलेत. थँक्यू. काय मागवलंय? तुमच्या कामाचं नाहीये. दारू? दारू मागवलीये तुम्ही? वैदेहीला सुद्धा मी घरात दारू पिऊ देत नाही. मला अजिबात चालणार नाही घरात दारू प्यायलेली. काकू माझ्यासाठी मागवलीये आणि तुम्ही प्या असं मी म्हणतच नाहीये. मी माझी पिऊ शकतो ना. आणि हे माझ्या मैत्रिणीचं घर आहे. वैदेही माझी सुद्धा मैत्रीणच आहे. मला चालणार नाही म्हणजे चालणार नाही. मी आताच खबरात नेऊन टाकणार.